नमस्कार. तर आज आपण एक अतिशय लोकप्रिय असे जे अपथ्य आहे, जे ग्रामीण भागात सर्रासपणे आढळते आणि ते बऱ्याच आजारांचे मूळ आहे, त्या अपथ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ग्रामीण भागामध्ये दूध जेवणात खाणे ही प्रचंड लोकप्रिय अशी अ, आवड आहे किंवा सवय आहे. तर जेवणासोबत दूध खाल्ल्यामुळे तर लोकांना हृदयाचे प्रॉब्लेम, रक्तपुरवठ्याशी निगडीत समस्या, सांधेवात, सोरायसिस, दम्याचे प्रॉब्लेम, ॲलर्जिक रायनायटिस अशा पद्धतीचे निरनिराळे आजार उद्भवतात, जे की त्याच्या पाठीमागे जेवणात दूध कुस्करून खाणं हे आहे. मूळतः दुधासोबत आंबट, तिखट, खारट जे पदार्थ जर जेवणात आले, तर ते दूध काही कालांतराने पोटामध्ये फुटतं किंवा त्या दुधाचं एक प्रकारे कमी क्षमतेचं विष तयार होतं. तर हे सातत्यानं सेवन केल्यामुळं या पद्धतीचे आजार उद्भवू शकतात. तर ज्या पेशंटला हे सर्व आजार आढळतात, तर त्या पेशंटमध्ये जर दूध खाण्याची हिस्ट्री असेल, तर त्याने ते त्वरित बंद करावे. धन्यवाद. नमस्कार. तर आज आपण एक अतिशय लोकप्रिय असे जे अपथ्य आहे, जे ग्रामीण भागात सर्रासपणे आढळते आणि ते बऱ्याच आजारांचे मूळ आहे, त्या अपथ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ग्रामीण भागामध्ये दूध जेवणात खाणे ही प्रचंड लोकप्रिय अशी आवड आहे किंवा सवय आहे. तर जेवणासोबत दूध खाल्ल्यामुळे तर लोकांना हृदयाचे प्रॉब्लेम, रक्तपुरवठ्याशी निगडीत समस्या, सांधेवात, सोरायसिस, दम्याचे प्रॉब्लेम, ॲलर्जिक रायनायटिस अशा पद्धतीचे निरनिराळे आजार उद्भवतात, जे की त्याच्या पाठीमागे जेवणात दूध कुस्करून खाणं हे आहे. मूळतः दुधासोबत आंबट, तिखट, खारट जे पदार्थ जर जेवणात आले, तर ते दूध काही कालांतराने पोटामध्ये फुटतं किंवा त्या दुधाचं एक प्रकारे कमी क्षमतेचं विष तयार होतं. तर हे सातत्यानं सेवन केल्यामुळं या पद्धतीचे आजार उद्भवू शकतात. तर ज्या पेशंटला हे सर्व आजार आढळतात, तर त्या पेशंटमध्ये जर दूध खाण्याची हिस्ट्री असेल, तर त्याने ते त्वरित बंद करावे. धन्यवाद.